कित्येक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी आपला हा लढा चालूच आहे. मग तो आपण लॉकडाऊनमध्येही आपण कित्येक शाळांच्या फी कमी करून घेतल्या होत्या विद्यार्थ्यांच्या, आणि त्यानंतर आरटीच्या विषयी आपण त्यांना शिक्षणिक मोफत मिळत असल्यामुळे त्यावर पाठपुरावा केलेला आहे. त्याचबरोबर मला शालेय विद्यार्थ्यांना काही तक्रारी आल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडून फी घेतात, हे जास्त घेतात, 300 आय डी कार्डसाठी घेतात. मग त्या विषयान्वये मी TMCकडे माहिती अर्ज टाकला होता आणि त्या मार्फत दिव्यांमध्ये नो डोनेशन आणि नो फी हे अभियान मी या अगोदर पत्रक देऊन ते राबवण्यास ठरलो. आणि त्याच माध्यमातून आज महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी गणेश विद्या मंदिर, शिवदत्त ज्ञान प्रसारक संस्था यांच्यामार्फत जे गणेश विद्या मंदिर ही शाळा चालवली जाते, ही शाळा पूर्णपणे अनुदानित असल्याचं ते जाहीर केलेलं आहे. हे अनुदान अनेक वर्षापासून ही शाळा अनुदान घेत असतानाही तुम्ही पाहू शकता, हे शाळा जी आहे हे अनुदान घेत असूनही विद्यार्थ्यांच्याकडून तिथे फी घेतली जाते, गणवेशचे पैसे घेतले जातात आणि बुकचेही पैसे घेतले जातात. हे कित्येक वर्षापासून पालकांची आणि विद्यार्थ्यांची लूट चालू आहे दिवा शहरामध्ये. ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे. यामुळे जे आम्ही नो डोनेशन नो फी अभियान चालवलं, या माध्यमातून मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की जर तुमचे मुलं जर गणेश विद्या मंदिरमध्ये शिकत असतील तर ती शाळा पूर्णपणे तिथे शिक्षण फ्री आहे, तिथे कुठलाही पैसा लागत नाही, काही नाही. तर तुम्ही सर्वांनी याबाबत जर गणेश विद्या मंदिर आणि तिथे जर डोनेशन मागत असतील, फी मागत असतील किंवा बुकचे या गणवेशचे पैसे मागत असतील तर तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी आणि त्याची एक कॉपी माझ्याकडे द्यावी. कारण खरं पाहिलं तर हे अनेक वर्षापासून हे बघा, हे फीचं स्ट्रक्चर आहे, हे गणेश विद्या मंदिरचं आहे. हे गणेश विद्या मंदिरमध्ये फी घेतात, हे विद्यार्थ्यांच्या नावाचं आहे. हे किती बघा, 9,500, 4,700, 8,000, 4,600, 4,600 सगळं गणेश विद्या मंदिरचं आहे. हे गणेश विद्या मंदिर फी स्ट्रक्चर आहे, हे फी घेतात. आम्ही त्यांना फी स्ट्रक्चरही मागितलेलं आहे, ते अजून आलेलं नाहीये. तर तरी पण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. तुमच्या मुलांच्यासाठी पूर्णपणे या गणेश विद्या मंदिरमध्ये शिक्षण फ्रीमध्ये मिळतं आणि ते तुमचा न्यायिक अधिकार आहे. जर तिथून ते डोनेशन किंवा फी मागत असतील त्यांनी शिक्षणाची तक्रार करावी आणि माझ्याकडे परत द्यावी. तुमच्या सर्व मुलांना मी त्या शाळांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. याच शाळा नाही, इतर ज्या दिव्यांची शाळा आहेत, ज्या खासगी शाळा अनुदानित आहेत, यांच्या बाबत आमचा पाठपुरावा चालू आहे. लवकरच आम्ही इतरही शाळांचा पोर्टफोल करू आणि दिव्यामध्ये विद्यार्थ्यांना नो डोनेशन नो फी अभियानानंतर मोफत शिक्षण देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. धन्यवाद. केंद्र साहेब, असा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? माझं पुढचं पाऊल जे आहे हे माहितीच्या अधिकारामध्ये अपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांनी एवढं तर आलंय आपल्या की ती शाळा अनुदानित आहे, त्याचं सगळं फ्री मिळतं म्हणून. याच्यानंतर आम्ही अपीलमध्ये जाणार आहोत आणि त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी शाळेला कळवलं संपूर्ण स्ट्रक्चर मागितलेलं आहे. आम्ही दिव्यातली पूर्ण शाळा ज्या खासगी शाळा आहेत, जे अनुदान घेतात, कोणी 40% अनुदान घेतं, कोणी 20% घेतं, कोणी 30% घेतं, यांच्या ज्या फीचे स्ट्रक्चर मागितले, कारण तिथे फी कमी घ्यायला पाहिजे. डोनेशन घ्यायला नाही अलाउड नाहीये, तरीही डोनेशन घेतात. यामुळे आम्ही नो डोनेशन नो फी अभियान चालवणार, दिव्यामध्ये राबवणार आणि दिव्यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी आम्ही. मागच्या वेळेस तुम्ही म्हणाला होता की कायदेशीर लढा लढवून आम्ही हा विषय न्यायालयात नेणार, या संदर्भात काय सांगा? नक्कीच. या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा अगोदर आमच्या फी स्ट्रक्चर आल्यानंतर आम्ही यांच्याविषयी मुंबई उच्च न्यायालयात याच्या दाखल करून या सर्व शाळांवरती कारवाई करणार आहोत म्हणजे आहोत. धन्यवाद.